लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये काव्या आणि पार्थचं नातं हळूहळू फुलताना आपल्याला दिसणार आहे। त्यासोबत ते दोघंही जण एकमेकांसोबत किती वेळ घालवणार आहेत आणि त्याचा जीवाला किती त्रास होतोय तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया। जीवा आणि नंदिनी हे दोघंही जण आश्रमातील मुलांसोबत पिकनिकला गेलेले असताना जीवाने त्या मुलाचा जीव वाचवलेला असतो। सगळं करताना त्याने स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केलेली नसते। आता त्या एवढ्या मोठ्या समुद्रात त्याने उडी मारून त्या मुलाचा जीव वाचवल्यामुळे नंदिनी ही जीवावर भलतीच इम्प्रेस असते। तिने आता त्याच्या गालावर सुद्धा किस केलेला असतो। त्यामुळे आता जीवा आणि नंदिनी यांचं नातं हे सुद्धा एका नवीन वळणावर येऊन पोचलेलं असतं। जेव्हा नंदिनी जीवाला किस देते तेव्हा जीवाला तर या सगळ्याचा खूप मोठा धक्काच बसलेला असतो। बसमधून रिटर्न येत असताना सुद्धा नंदिनी जीवाचे आभार मानत असते आणि म्हणत असते की आज जर तुम्ही नसला असतात ना तर त्या मुलाचा जीव गेला असता आणि मी यासाठी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते, पण आज तुम्ही होतात म्हणून त्या मुलाचा जीव वाचला आणि मी तुमच्या सोबत इथे आहे। आणि असं बोलून ती त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवते आणि ती आता झोपत असते। तर हे सगळं जीवाला वेगळंच काहीतरी फिलिंग देत असतं। काव्या सुद्धा आता परीक्षेला निघालेली असताना आता तिथे खूप मोठा जाळपोळ होतो आणि त्यामुळे काव्या बसमधून उतरते, कारण त्या बसला सुद्धा आग लागणार असते। तर इकडे पार्थ जो असतो तो काव्याला इकडे तिकडे शोधत असतो, कारण त्याच बसमध्ये पार्थ सुद्धा बसलेला असतो, पण काव्याला याबद्दल माहिती नसतं। काव्या बिचारी आता एका गाडीच्या मागे लपून हे सगळं काही पाहत असते। म्हणजेच तिला असं वाटत असतं की आता आपला जीव सुद्धा धोक्यात आहे, आपण आपलं रक्षण करायला हवं। यासाठी ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका टेम्पोच्या मागे लपून पाहत असते। तर तिथे अशीच माणसं मरून पाहत असतात आणि हे सगळं बघून तिला धक्का बसतो। तर पार्थ आता जीवाच्या आकांताने काव्याला शोधत असतो। त्याचवेळी आता काव्य त्याला दिसते। जसे त्याला काव्य दिसते तसा तो जाऊन आता काव्याला भेटतो। काव्य जेव्हा पार्थला तिथे पाहते तेव्हा ती त्याला म्हणते तुम्ही इथे कसे? त्यावर काव्याला पार्थ सांगू लागतो की मी तुमच्या मागे आलो होतो तुमची काळजी होती म्हणून। मला वाटलंच होतं की तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल आणि हा असा प्रसंग समोर येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं। तुम्हाला अशी मदत करावी लागेल। आज इथे खूप मोठा जाळपोळ झालेला आहे आणि इकडनं आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं, असं देखील पार्थ आता काव्याला सांगू लागतो। त्यावर काव्या आता या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते आणि ती आता म्हणत असते की पण आपण इकडनं जाऊ, पण ते कसं? इथे तर किती हाणामारी होत आहे। आणि त्याच वेळेला जेव्हा काव्या गाडीतून उतरलेली असते तेव्हा तिने स्वतःची बॅगसुद्धा बसमध्येच ठेवलेली असते। त्याच्यामध्ये तिचं हॉल तिकीट आणि पाण्याची बॉटल, त्याचसोबत काही पुस्तकंसुद्धा असतात आणि ती बॅग तिने तिथेच ठेवल्यामुळे ती आता पार्थला सांगते। तर पार्थ देखील आता त्या एवढ्या जाळपोळमधनं त्या बसच्या दिशेने चाललेला असतो। काही गुंड येऊन आता त्याच्यावर हल्लासुद्धा करत असतात, पण तो त्यांना पुरून उडतो आणि त्यानंतर तो आता त्या बसपर्यंत पोहोचतो। बसमधनं काव्याची ती बॅग घेतो आणि पुन्हा एकदा काव्याच्या दिशेने जायला निघतो। काव्याला आता ती बॅग देतो तेव्हा काव्या आता बघते तर काय, आता आपली बॅग, हॉल तिकीट सगळं काही व्यवस्थित असतं। त्यामुळे काव्याचा जीव भांड्यात पडतो। काव्याला आता खूप भारी वाटत असतं, कारण ऐन वेळेला पार्थने तिला येऊन साथ दिलेली असते। ती आता पार्थची माफीसुद्धा मागते आणि पार्थला म्हणत असते की तुम्ही माझ्यासोबत आधीसुद्धा म्हणाला होतात येतो करून, पण मीच तुम्हाला नाही म्हणाले होते। खरंच माझं चुकलं, माझ्यावर अशी वेळ आली आणि तुम्ही होतात। जर आज तुम्ही नसला असतात तर माझं काय झालं असतं, असं देखील काव्य आता पार्थला बोलत असते। पार्थ म्हणत असतो की आता आपल्याला इकडून लवकरात लवकर निघायला हवं, तुम्हाला एक्झामला सुद्धा वेळेवर पोचायचं आहे। इथून आता आपल्याला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे। मग आता काव्य म्हणत असते की आता आपण पुढे कसं जाणार, कारण इथे कोणतीही गाडी नाही आहे, आता काय करायचं?
त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो की थांबा, मी माझ्या मित्राला फोन करतो, त्याच्याकडनं काहीतरी गाडीची अरेंजमेंट करतो, तो नक्कीच आपल्याला त्याची गाडी देईल, मग आपण त्या गाडीने पुढच्या प्रवासाला लागूया. त्यानंतर पार्थ आपल्या मित्राला कॉल करतो आणि पार्थ जो आहे तो मित्राला सांगतो की मला अर्जंटमध्ये तुझी गाडी हवी आहे. मित्रसुद्धा पार्थला गाडी द्यायला तयार झालेला असतो. काव्य आता पार्थला विचारत असते की म्हणजे गाडीमध्ये माझ्यासोबत जे काही सुरू होतं, मला सँडविच देणं, पाण्याची बॉटल देणं, शॉल देणं, हे सगळं काही तुम्ही करत होतात का? त्यावर पार्थ हसून हो असं म्हणतो. तर इकडे मालिनी आणि त्यासोबत आता त्या मिथुन काकांना सुद्धा कळलेलं असतं की इतका मोठा बसचा अपघात झालेला आहे, जाळपोळ वगैरे झालेली आहे, त्यामुळे आता त्यांना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. पण पार्थ जो आहे तो त्याच्यासोबत असतो म्हणून त्यांना थोडं हायचं वाटत असतं. मिथुन काका म्हणत असतात की बरं झालं की पार्थ तिच्यासोबत आहे, जर पार्थ काव्यासोबत नसला असता तर काव्याचाच काय झालं असतं, असा प्रश्न देखील ती दोघंही जण बोलत असतात. तेवढ्यातच विक्रमसुद्धा तिथे आलेले असतात आणि पार्थने जे काही करामती केलेल्या असतात त्या सगळ्या काही मालिनी आता विक्रमला सांगू लागते. विक्रमला सुद्धा बरं वाटतं की पार्थ आणि काव्याचं नातं कुठेतरी जाऊन फुलायला लागलेलं असतं, कारण त्यांना माहिती असतं की जेव्हा काव्य एकटीच जायला तयार झालेली असते, परंतु पार्थ तिच्यामुळे गेल्याबरोबर आता या सगळ्या काही गोष्टी अगदी सोयीस्कर झालेल्या असतात आणि काव्याला सुद्धा बरं वाटत असतं की पार्थ आपल्यासाठी म्हणजेच आपल्या शिक्षणासाठी इतकी सगळी धडपड करतोय, आपल्यासाठी एवढं सगळं करतोय, हे ऐकूनच तिला खूप जास्त बरं वाटत असतं. आता पार्थ आणि काव्याच्या हस्ते गाडी मिळते. आता दोघंही जण त्या गाडीने पुढचा प्रवास करायचं ठरवतात. त्याच वेळेला आता काव्य आणि पार्थ दोघंही जण त्या मित्राच्या गाडीत बसतात. आता दोघंही जण गाडीत बसल्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. पण आता काव्याला लागलेली असते भूक. काव्या सांगू लागते की मला खूप जास्त भूक लागलेली आहे. पार्थ म्हणत असतो की आपण आधी या सगळ्या संकटातून बाहेर निघूया, मग पुढे जाऊन आपण हॉटेलमध्ये नक्कीच खायला जाऊया, असं देखील तो म्हणतो. दोघंही जण गाडीने प्रवास करायला सुरुवात करतात. दोघांचाही प्रवास एकदम गुण्यागोविंदाने आनंदाने सुरू होतो. तर आता दोघंही जण पुढे जातात तर काही गुंड आता या गाडीच्या मध्ये येतात आणि पार्थला आता ते म्हणत असतात की तुम्हाला पुढे आम्ही जाऊ देणार नाही, कारण त्यांना समजत असतं की या गावात हे दोघंही जण नवीन दिसत आहेत आणि त्यामुळे ते गुंड आता हल्ला करायलाच आलेले असतात. त्याच वेळेला आता पार्थ ठरवतो की काही झालं तरी काव्याला एक्झामला घेऊन जायचं आहे. त्यामुळे आता पार्थ गाडीतून उतरतो. काव्याला तो गाडीतच बसायला सांगत असतो, पण काव्या कसली गाडीत बसते? काव्या गाडीतून उतरलेली असते आणि त्यानंतर आता पार्थ जो असतो तो आता काव्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता पार्थच्या लक्षात येतं की या गुंडांवर आपण जर हल्ला केला तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि म्हणूनच आता पार्थ जो आहे तो या गुंडांना बेदम मारतो. ज्यावेळेला पार्थ त्या गुंडांना बेदम मारतो त्यावेळेला आता पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहत असतो, कारण त्याला काही झालं तरी सुद्धा काव्याचं रक्षण करायचं असतं, कारण ते गुंड काव्यावर सुद्धा हल्ला करू शकतात हे पार्थला माहिती असतं. तर त्या गुंडांना आता पार्थने चांगलाच बेदम मार दिलेला असतो, त्यामुळे ते गुंड तिकडनं निघून जातात. तर काव्य आता या स्मार्ट हँडसम पार्थकडे एकटक पाहत राहते. ती तर आता त्याच्या प्रेमातच पडलेली असते. तिला आता त्याचं हे रूप पहिल्यांदाच दिसलेलं असतं, त्यामुळे ती भलतीच खुश असते. तर त्यानंतर आता दोघंही जण पुन्हा एकदा गाडीत जाऊन बसतात आणि आता पुढच्या प्रवासाला लागतात. काव्य आणि पार्थ आता प्रवासाला लागलेले असताना पार्थ काव्याकडे पाहत असतो. तर काव्य जी आहे ती आता मोबाईलमध्ये न बघता सरळ तिने आता पुस्तक बाहेर काढलेलं असतं आणि पुस्तक बाहेर काढून ती अभ्यास करत असते आणि त्याच वेळेला आता लक्ष जातं ते म्हणजे पार्थचं. पार्थ आता त्या काव्याकडे पाहत असतो. तर काव्य म्हणत असते की काय झाले तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय?
पार्थ म्हणतो कुठे काय, काहीच झालेलं नाही. आता गाडी थोड्या वेळाने परत एकदा पुढे थांबवली जाते, कारण गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं. त्यामुळे आता पार्थ गाडी थांबवतो आणि ते टायर व्यवस्थित पंक्चर झालेलं काढत असतो आणि नवीन टायर लावत असतो. त्याच वेळेला आता काव्याला भूक लागलेली असते, पण तिथे बाजूला काहीच दिसत नाही. म्हणून आता काव्या ठरवते की आपल्याला पाणी पिऊनच तोपर्यंत आपला तहान जी आहे, पोटातली भूक जी आहे ती भागवावी लागेल. आणि म्हणूनच ती बिस्लरीची बॉटल गाडीमधून काढून ते पाणी पिऊ लागते. ज्या वेळेला ती आता ते पाणी पित असते त्यावेळेला आता पार्थला ती विचारत असते की तुम्हाला सुद्धा पाणी हवं आहे का. पार्थ जो असतो तो गाडीचं पंक्चर काढत असतो, म्हणून तो पित नाही. तर इकडे मात्र नंदिनी आणि जीवा पुन्हा एकदा घरी आलेली असतात. आणि जेव्हा ते पुन्हा एकदा घरी येतात तेव्हा नंदिनी घडलेल्या सगळ्या घटना मालिनीला सांगत असते. मालिनी सुद्धा हे सगळं ऐकून खूप जास्त खुश होते. मालिनी विचार करते की खरंच तुम्ही दोघंही जण बाहेर जाऊन आलात, त्यामुळे तुम्ही दोघंही जण खूप जास्त फ्रेश दिसताय. एकमेकांसोबत तेवढाच वेळ सुद्धा मिळाला असेल ना तुम्हा दोघांना, असं बोलत असते मालिनी. त्यावर नंदिनी घडलेला सगळा प्रसंग सुद्धा मालिनीला सांगते. आणि जेव्हा घडलेला सगळा प्रसंग मालिनीला ती सांगते की त्या मुलाचा जीव आपल्या जीवाने वाचवला आहे. आणि हे सगळं जेव्हा आता तिला कळतं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो मालिनीला बसलेला असतो. मालिनी म्हणत असते की बापरे, एवढं सगळं घडलं, पण बरं झालं जीवा होता म्हणून तो मुलगा वाचला. तर पुढे जाऊन आता इकडे जीवा आणि नंदिनी हे सुद्धा तिथेच असतात. मालिनी सांगत असते की आता सगळंच काही नीट होत आहे, म्हणजेच काव्यसुद्धा आता परीक्षेला गेली आहे, तिच्यासोबत पार्थसुद्धा तिच्यासोबत परीक्षेला गेलाय. आणि त्यामुळे आता त्या दोघांचंही नातं पुन्हा एकदा व्यवस्थित बहरत चाललेलं आहे. पार्थ आता गाडीचं टायर व्यवस्थितपणे लावत असतो आणि त्याच वेळेला आता तिथे उभी असणारी जी काव्य असते ती पाणी पित असते, कारण तिला खूप जास्त भूक लागलेली असते. त्याच वेळेला जेव्हा पार्थचं टायर लावून होतं तेव्हा पार्थ तिच्याकडे पाणी मागतो, पण तोपर्यंत या मॅडमने पाणीसुद्धा पिऊन संपवलेलं असतं. त्यामुळे बिचारा पार्थला आता पाणीसुद्धा मिळत नाही. पार्थ जो असतो तो म्हणत असतो की बापरे, माझ्यासाठी पाणी पण ठेवलं नाहीस का. त्यावर काव्या त्याची माफी मागते आणि म्हणते की सॉरी, मगाशी तुम्हाला विचारलं होतं, मला वाटलं तुम्हाला पाणी नको आहे म्हणूनच मी हे पाणी संपवलं, असं ती बोलू लागते. त्यावर आता दोघंही जण पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला लागतात. जेव्हा आता दोघंही जण पुढच्या प्रवासाला लागतात तेव्हा आता काव्याला काही झालं तरी सुद्धा हॉटेल हवं असतं, कारण तिला खूप जास्त भूक लागलेली असते. त्यामुळे ती आता पार्थला म्हणत असते की कुठेही एखादं हॉटेल बघा आणि मला भूक लागली आहे, माझ्या पोटाचा सुद्धा तुम्ही विचार करा. पार्थ म्हणत असतो की हो, मी आता हॉटेलच पाहतो आहे, हॉटेल जसं सापडेल तसं आपण दोघंही जण मस्तपैकी खायला बसूया. त्याच वेळेला आता पुन्हा एकदा काव्य अभ्यासाला लागते. जाताना खूप छान असं निसर्गरम्य वातावरण असतं, म्हणूनच आता काव्याला तिथे एक माकडसुद्धा दिसतो. त्यामुळे काव्या आता जाणाऱ्या गाडीला थांबवते आणि पार्थला म्हणत असते की थांबा थांबा, तिथे खूप सुंदर असं माकड होतं, उतरा ना गाडीतून, थांबवा गाडी, मागे न्या गाडी, मला ना तिथे जायचं आहे. आणि असं बोलून ती गाडी थांबवते आणि पुन्हा एकदा गाडी ती आहे ती मागे घेऊन जाते. त्यामुळे आता पार्थसुद्धा काव्याचं ऐकतो आणि काव्याला तिथे घेऊन जात असतो. मालिनी नंदिनीला सांगत असते की आपल्या काव्याचं आणि पार्थचं नातंसुद्धा खूप छान बहरायला लागलेलं आहे. त्यामुळे आता लवकरच ते दोघंही जण पुन्हा एकत्र येतील आणि त्यांचा सुखाने संसार करतील असं मला वाटतंय, असं आता नंदिनीला मालिनी सांगत असते. आणि त्यांचे तू फोटोज पाहिलेस का, खरंच खूप गोड आहेत. दोघांचे एकत्र जे फोटो असतात ते मालिनी आता नंदिनीला दाखवते. आणि जेव्हा नंदिनी ते फोटोज पाहते तेव्हा मात्र नंदिनीला सुद्धा ते फोटोज खूप जास्त आवडतात. पण आता तिथे असणाऱ्या त्या जीवाने जेव्हा हे फोटोज पाहिलेले असतात ना तेव्हा जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो. जीवा विचार करतो की हे तर काव्या खूप चांगलीच आता रमलेली आहे या पार्थसोबत, आपल्या भावासोबत.
हिने तर आपल्याला लगेचच विसरायची सुद्धा चांगली सोय केलेली आहे असं देखील तो मनातल्या मनात म्हणत असतो. त्याला आता खूप जास्त वाईट वाटत असतं. खरं तर तो खूप आधीच जलस झालेला असतो, कारण पार्थ आणि काव्याचं नातं हे खूप छान बहरू लागलेलं असतं. त्यामुळे आता त्याला असं वाटत असतं की यांचं नातं इतकं चांगलं बहरत आहे आणि आपण काय करतोय. पण तो हे विसरत असतो की तो सुद्धा तर आता नंदिनीमध्ये चांगलाच रमलेला असतो. या गोष्टी त्याला कळत नसतात. त्याला फक्त काव्या आणि पार्थ एकत्र आलेल्याचा त्रास मात्र खूप होत असतो. इकडे आता पार्थ आणि काव्या हे दोघंही जण तिथे आता एका जागेवर उतरतात. तिथे खूप सुंदर असं जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये दोघंही जण जेव्हा उतरतात तेव्हा आता इकडे तिकडे पाहत असतात. त्याच वेळेला आता काव्या त्या माकडाला हाक मारायचा प्रयत्न करत असते, कारण ती आता विचार करते की ते माकड जर इथे आलं तर किती बरं होईल ना. म्हणजेच त्या माकडासोबत वेगवेगळेच काहीच फोटोसुद्धा आपल्याला काढता येईल असा काहीचा विचार तिचा असतो. त्यामुळे त्या माकडाला ती आता हाक मारायचा प्रयत्न करत असते. पण आता पार्थसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्या माकडाला हाक मारत असतो. आता त्याचे वेगवेगळे आवाज ऐकूनच काव्याला खूप जास्त हसू आलेलं असतं. काव्या आता पार्थकडे बघत असते आणि म्हणत असते की तुमचं काय चाललंय, मी कोणते आवाज काढते आणि तुम्ही कोणते आवाज काढताय. आता पार्थ आणि काव्यामध्ये थोडे नोकझोक होते, पण काव्या जेव्हा आवाज काढून बोलवत असते ना तेव्हा मात्र काव्याचा जो काही आवाज असतो ना तो एकदमच वेगळा असतो. त्यामुळे आता पार्थला खूप जास्त हसू येतं आणि तो एकटक त्या काव्याकडे पाहत असतो. काव्या म्हणत असते की काय हो, तुम्हाला जास्तच हसू येते का. पार्थ म्हणतो की काही नाही, चला निघायचं का, तुम्हाला तर भूक लागली आहे ना. आणि असं बोलून दोघंही जण पुन्हा एकदा गाडीत बसतात. आता दोघंही जण पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघतात आणि ज्या वेळेला आता पुढच्या प्रवासाला निघतात तेव्हा आता त्यांना तिथे हॉटेल शोधायचं असतं. तर तिथे एक छोटंसं हॉटेल असतं. तर काव्या म्हणत असते की हॉटेलमध्ये गाडी थांबवा, आपण आधी काहीतरी खाऊन घेऊया, मग पुढच्या प्रवासाला जाऊया असं देखील ती आता पार्थला सांगू लागते. म्हणूनच पार्थ एका छोट्याशा हॉटेलच्या इथे ती गाडी थांबवतो आणि आता दोघंही जण आता ते खायला जातात. आणि त्याच वेळेला आता त्या हॉटेलमध्ये पोचल्यानंतर ते तिथे हॉटेलमध्ये असणाऱ्या मालकाला शोधत असतात, कारण तिथे कोणीही नसतं, कारण ते हायवे साईडला असणारं एक छोटंसं हॉटेल असतं आणि त्याचसोबत त्या हॉटेलचा टायमिंगसुद्धा होऊन गेलेला असतो, म्हणून तिथे कोणीही माणसं जास्त नसतात. तर आता दोघंही जण त्या हॉटेलमध्ये पोचतात तेव्हा तिथे असणाऱ्या त्या मालकाला हाक मारतात आणि तुमच्या हॉटेलमध्ये आताच्या वेळेला काय काय अवेलेबल आहेत असं विचारतात. त्याच वेळेला तो हॉटेल मालक सांगू लागतो की सध्या तरी आमच्याकडे 2 डोसे होतील इतकंच पीठ अवेलेबल आहे, तर तुम्हाला काय हवं आहे. तर आता काव्या म्हणत असते की ठीक आहे, मग काम करा, मला एक डोसा मस्तपैकी गरमागरम बनवून द्या. आणि त्याच वेळेला आता ती त्या डोसा बनवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा इन्स्ट्रक्शन देत असते आणि म्हणत असते की मला ना डोसा देताच आहात ना तर एकदम व्यवस्थित द्या, म्हणजेच कसं त्यामध्ये कांदा आणि त्याचसोबत वरतून चीज हे सगळे काही वेगवेगळे आयटम ती आता सांगत असते टाकायला. आणि हे सगळं बघून तर आता इकडे मात्र पार्थच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं असतं. तो विचार करतो की ही डोसा खाते तर आपण सुद्धा आता डोसाच मागवूया. पण काय, इथे जी काव्या डोसा मागवत असते आणि ती डोसा खायला सुद्धा सुरुवात करते ना त्यावेळेला तिचा एक संपत नाही तोपर्यंत तिने आता दुसरा डोसासुद्धा ऑर्डर केलेला असतो. पार्थ बिचारा उपाशी असतो तर त्याला कोणीच काही विचारत नसतं. त्याला वाटत असतं काव्या जरा तरी आपल्याला विचारेल, पण इथे काव्या कसली विचारते. काव्या मात्र स्वतःचं पोट भरत असते आणि ती जे काही चटकमटक करून खात असते त्यामुळे आता पार्थचं लक्ष तिच्याकडे असतं. आता दोन्ही डोसे तर संपतात तर पार्थला काहीच मिळत नाही. त्यास आता दुकानाच्या बाहेर अशी केळी लावलेली असतात, त्यात पण एकच केळं उरलेलं असतं. त्यातलं सुद्धा आता काव्यास ते केळं घेऊन खात असते. ते केळं सुद्धा पार्थला खायचं असतं. तर बिचारी या पार्थला काव्या काहीसुद्धा खाऊ देत नाही, त्याला उपाशीच ठेवते. म्हणून बिचाऱ्या पार्थची मात्र खूप जास्तच फजिती झालेली असते. पण आता पार्थ आणि काव्या हे दोघंही एकमेकांच्या जवळ मात्र खूप जास्त आलेले असतात. ह्याचा पुढचा भाग आपल्या चॅनलवर
2च दिवसात अपलोड होईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन अपलोड एपिसोड येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.